आणि मग मेंढाला हातलो. गावाकडून करमाळ्याला जाताना किंवा करमाळ्याहून गावाकडे येताना काय होतंय, हे बाबांची गाठ पडते. हे रोषवाडीचे बाबा आहेत. 2-3 वेळा ह्यांची गाठ पडली आणि ह्यांना दरवेळेस काहीतरी कुठतरी दळण आणायचं असतं किंवा काय करायचं असतं आणि त्यांच्याकडे गाडी नाही. मग ते अशीच गाठ पडती. 2-3 वेळा झालं. आज पण मी चाललोय करमाळ्याहून गावाकडून. 4 बाऱ्या झाले. 4 बाऱ्या मला या 4 वेळा झालं असेल म्हणतात बाबा की त्यांची माझी गाठ पडते आणि त्यांना मी सोडतो येताना ऋषीवाडीमध्ये. पण कोइन्सिडन्स बघायचं की 3 ते 4 वेळा माणूस दिसतोय आपल्याला. मोरे मोरे माझं नाव हा शुभ्र मोरे. बाबा मला मागच्या वेळेस म्हणलेलं बाबा मला भेटल्यावर करमाळ्यात सोडलं त्यावेळेस की पुढच्या वेळेस तुला चहा प्यायला सोडणार नाही, यावंच लागते तुला पुढच्या वेळेस घरी. आणि आता गाठ पडली आहे. आता थोडा उशीर झालाय म्हणून तहच जाईल मी. पण बाबा पण खूप प्रेमळ आहेत आणि चलत येत होतो. हा बाबांना बघा, बाबांचा स्ट्रगल बघा. बाबांना चलत यावं लागतं. ऋषीवाडीपासून 3 ते 4 किलोमीटर पडतात करमाळा. पण त्यांनी लई उभा केली मला बघून. आणि मग काय गाडी उभं केली म्हणून मी आज पण ते मला असं थोडंसं दिसले होते. म्हणलं बाबांना विचारावं यायचंय का. ते बाबा पळत आले आणि म्हणले मला हळू पळा बाबा, काय नाही काही नाही कुठं आपल्याला. मग त्यांना बसवलं ना, आता निघालोय. पण मला ओळखू आले ते लगेच. यांनी लई उभा केली आणि मग मेंढाला हातलो. ते म्हणले का डेरे मी. चला अशीच मदत करत जावा. काही असतात ज्यांच्याकडे म्हणजे परिस्थिती किंवा त्यांना गाड्या चालवा येत नसतात, पण आपण जर एक मदत केली तर त्यांना एक थोडासा आपल्याकडून सपोर्ट भेटतो. तर असंच मदत करत जाऊयात. धन्यवाद. बाय बाय.